गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा छोट्याशा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी तुमचा होस्ट नितीन जगताप. भावांनो, तुम्हाला कळालं असेल आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काय आहे. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं असेल व्हिडिओ का बनवले जातात. भावांनो, मी आतापर्यंत ज्या काही रील्स वगैरे शूट केले, जे काही ब्लॉग वगैरे शूट केले, ते मी आजपर्यंत माझ्या आयफोन मधून केलं होतं. पण तुम्हाला आयफोनचा मॅटर तर माहिती मित्रांनो की आयफोनला बॅटरी बॅकअप जास्त नसतो, त्याच्यामुळे माझा ब्लॉग वगैरे पूर्णपणे शूट होत नव्हता. त्याच्यामुळे मी ठरवलं की मला एक ऍक्शन कॅमेरा घ्यावा. त्याच्यामुळे मी बऱ्याच दिवसापासून मागे लागलो होतो की ऍक्शन कॅमेरा घ्यायचा. गेल्या 5-6 महिन्यापासून ऍक्शन कॅमेऱ्याचा विचार करतोय, पण मला कन्फ्युज खूप होतं की कोणता ऍक्शन कॅमेरा घ्यावा. माझ्या डोक्यामध्ये आता चाललं होतं की 2 ऍक्शन कॅमेरा चालू आहे जे सध्या मार्केटला खूप चर्चेत आहे. एक म्हणजे गोप्रो, दुसरा म्हणजे DJI Action 4. तर मी ह्या 2 कम्पॅरेटिव्हली बघत होतो की कोणता ऍक्शन कॅमेरा घ्यायचा, पण माझं कन्फ्युजन इतकं वाढलं की मला समजत नव्हतं. बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं की DJI Action 4 घे. तर मी फायनली आता DJI Action 4 वर गेलेलो आहे आणि आज त्या ऍक्शन कॅमेऱ्याची डिलिव्हरी मी बुक केलेला आहे. तो किमान मला काहीतरी 54,000चा होता. तो ऑफर मध्ये मला 26,000ला पडलेला आहे. 37,000 मध्ये पडलेला आहे. दोघांच्या कम्पॅरेटिव्हली मी बघितलं गेलं तर DJI Action 4 ला जास्त मार्केट व्हॅल्यू भेटून राहिली सध्या. GoPro हा खूप चांगला ब्रँड आहे, बट त्याला जे काही एक्सरसाइज आपण घेतो त्या खूप जास्त महागडा आहे आणि तो ऍक्शन कॅमेरा बजेटच्या बाहेर चालला जात होता. त्याच्यामुळे मी DJI प्रेफर केला. मला बहुतेक जणांनी पण DJI सांगितलं, त्याच्यामुळे मी DJI प्रेफर केला. तो बुक केला गेलेला आहे माझा आणि त्याची डिलिव्हरी आजची आहे. आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण हेच आहे की आज मी तुम्हाला त्या ऍक्शन कॅमेऱ्याची पूर्णपणे मी अनबॉक्सिंग करून दाखवल आणि याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्याचे जे रील्स वगैरे शूट करून किंवा त्याचा जो काही पहिला रिव्ह्यू वगैरे राहील मी तो तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवल. तर चला बघूया आपण आज आपली डिलिव्हरी आल्यानंतर अनबॉक्सिंग कशी होती. भाई, याचा आनंदच लय वेगळा राहतो. तर भावांनो, असे 2 प्रकारचे त्याच्यात बॉक्स राहतात. एक दिलेला आहे DJI Osmo Action 4 आणि एका याच्यात दिले ऍक्सेसरीज. मी पहिले ऍक्सेसरीज काढून घेतली Action 4 आणि हा त्यांच्याकडनं दिलेला असो सेल्फी स्टिक. पहिले आपण ही ओपन करू. भावांनो, क्वालिटी तर खरंच कडक आहे, जड बी आहे. बघ, चेक करू. राहू दे, त्यांना बी समजलं. बघा कोणतरी आहे माझ्यासोबत. ऍक्च्युली माझ्यासोबत माझा पार्टनर आहे, ज्याने आतापर्यंत युट्यूबला मला पहिल्यापासून साथ दिलेली आहे. तुम्ही त्याला ओळखत असाल, तुम्ही रील्स बघितलं असाल तर. दादू हे ऍक्सेसरीज भावना आता की बॅक्टेरिया वगैरे नको लागलं म्हणून त्याची पुढी असते, ती काही कामाची नसते. टाईप C2C केबल C2C ड्राईव्ह दिलेली आहे आपल्याला. हे काही माउंट वगैरे दिले, जे मॅग्नेटिक माउंट असतात ते वगैरे दिले. हे त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे असतात, ते कागद. ऍक्च्युली याची गरज तर काही नसते, कोणी वाचत तर नाही, पण ठीक आहे, काही अडचण आली. ही त्यांनी एक्स्ट्रा लेन्स दिलेली असते ऍक्शन कॅमेऱ्याची. जर काही झालं, खराब वगैरे झालं तर त्याच्यासाठी हा दिलेला असतो एक्स्ट्रावाला. हे त्यांचं कार्ड वगैरे काही झालं तर त्याच्यावर आपण फोन वगैरे करू शकतो किंवा फीडबॅक वगैरे देण्यासाठी. हा त्यांचा कॉम्बो मधला मेन ज्याच्यासाठी मी घेतलंय. ऍक्च्युली याच्यात 3 बॅटऱ्या दिल्या जातात. त्यांचा सेटअप राहतो. ही ऍक्च्युली पॉवर बँक सारखं काम करतं. एका टायमाला तुम्ही याच्यात 3 बॅटऱ्या तुम्ही पाहू शकतात.
1 2 3. ॲक्च्युली हे आपलं जसं एअरबड्स वगैरे असतं तसं बॅटरी सेपरेट चार्ज करायची गरज नसते. ही याच्यात टाकली तर ऑटोमॅटिक चार्ज होऊन जाते. ॲक्च्युली त्याची बॅटरी आता लो आहे, आपल्याला बॅटरी चार्ज करावं लागेल. इथं सी टाईप दिलेलं आहे, त्याच्यातून बॅटरी चार्ज येते. हे बक्कल वगैरे दिलं मॅग्नेटिक माउंट त्याला, हे आपल्याला सेल्फी स्टिकला वगैरे चिपकवायला लागतं ते. आता ओपन करू DJI आपला ॲक्शन कॅमेरा, ज्याची आपण लय कधीची वाट पाहत होतो. हे त्याचं सेफ्टी गार्ड म्हणतात त्याला, ज्याच्यात आपण ॲक्शन कॅमेरा लावून फिरता येईल, म्हणजे त्याला काही डॅमेज वगैरे नाही होणार, फिजिकल डॅमेज वगैरे नाही होत त्याची. हे त्याचे नट बोल्ट, याला बकल्स म्हणतात. हे जर तुम्हाला गाडीवर, सायकलवर किंवा 4 व्हीलर 2 व्हीलरवर ज्याच्यावर चिपकायचं असेल त्याच्यावर चिपकून तुम्ही एक कॅमेऱ्यात व्हिडिओ काढू शकता. हे एक्स्ट्रा माउंट दिलेले आहे त्यांनी, जर एखादं खराब झालं किंवा हरवलं त्याच्यासाठी असतो हा एक माउंट. आणि हे सेफ्टी गार्ड. सो फायनली ॲक्शन कॅमेरा. DJI ॲक्शन 4 याचं अनबॉक्सिंग आणि याचा खरंच एक फील लय वेगळा असतो मित्रांनो. मी लास्ट टाइम आयफोन पण घेतला होता, तेव्हा पण याचं म्हणजे ते वेगळाच खूप आनंद असतो, तो नाही सांगू शकत मी तुम्हाला. तर भावांनो, आपली आता ओपनिंग तर झाली आहे. याच्याबद्दल ॲक्च्युली मला पण जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आहे, बट मी याची इन्फॉर्मेशन पूर्णपणे घेतो आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये याचे व्हिडिओ वगैरे शूट करून छोटासा एक ब्लॉग बनवल, त्याचे रिव्ह्यू वगैरे काय असेल ते तुम्हाला सांगेल. आता मला बी त्याची जास्त काही आयडिया नाही, तर त्याच्यामुळे आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंतच राहील आपला. पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये याच्याबद्दलचे टोटल रिव्ह्यू दाखवल, तुम्हाला व्हिडिओ वगैरे शूट करून दाखवल, याची क्वालिटी वगैरे कशी तुम्हाला त्याबद्दल मी सांगेल. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, थँक्यू.